सगळ्यांना माहिती आहे. ठरलं तर मग या मालिकेत क्षिती जोगची एंट्री झाली आहे आणि एकदम तडकदार असं कॅरेक्टर तिचं आहे आणि ती मुळातच तशी आहे पण गोडही आहे. पण हे कॅरेक्टर कसं आहे आता तिला विचारूयात. क्षितिताई, खूप स्वागत. पहिल्यांदा एकतर टेलिव्हिजनसाठी इंटरव्ह्यू करताना मला एक वेगळंच वाटतं आणि खूप भारी वाटतं आहे. कशी आहेस? आणि माझा तो प्रश्न कसं वाटतं नाही पण मालिका म्हटलं की ना आपण रोज प्रेक्षकांना भेटणारं एक माध्यम असतं आणि तू अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे, मराठी असो हिंदी असो. ठरलं तर मग या मालिकेची कशी सुरुवात झाली एकतर, कारण का सुचित्राताईंचं प्रोडक्शन आहे आणि मी सुरुवात इथेच झाले. एक तर मी खूप मस्त आहे आणि मी एवढं सांगते, माझी आई रेग्युलरली ठरलं तर मग बघते, त्यामुळे मला ह्याच्यात यायच्या आधी काय चाललं आहे शोमध्ये हे माहीत होतं. मग मला सुचित्रा मॅमचा फोन आला, सोहमचा फोन आला की असं असं आहे रोल, तर तू करशील का. आणि इतकं छान मस्त कॅरेक्टर आहे, व्हाईट नाही आहे, ब्लॅक नाही आहे, ग्रे नाही आहे, असं मधलं आहे. सो आणि तू म्हणालीस तसं थोडंसं मी आहे तशी आहे हे कॅरेक्टरसुद्धा. सो खूप ऑरा घेऊन येणारी ते नाही माहिती मला, पण असं पटकन समोरच्याला बोलणारी आहे ती, ते बघत नाही की काय कोण आहे समोर ते आणि तिचं काम. सो हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. शिवाय दिग्दर्शक सचिन गोखले आहेत, त्यांच्यावर मी खूप पूर्वी एका मालिकेचे 2 एपिसोड केले होते. सो ही सगळी टीम छान आहे. मयूर आहे, त्याच्याबरोबर मी एक 12-13 वर्षांनी काम करणार आहे. सो त्याची मजा होती आणि शो नंबर 1 आहे. सो हू वुड नॉट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ अ शो दॅट इज नंबर 1 विथ सच अ गुड कॅरेक्टर. त्यामुळे खूपच मजा आहे. तुझे डायलॉगच खूप इंटरेस्टिंग आहे की समोरच्याला हरवायला नाही तर मी जिंकायला. करेक्ट, तेच मला असं वाटतं, तेच त्या कॅरेक्टरचा ना बेस आहे की मला जिंकायचं आहे. मग त्याच्यासाठी साम दाम दंड भेद सगळं. वकिलाची भूमिका निभावते त्याच्यामध्ये. याच्या आधी सोजवळ अशा भूमिका केल्या आहेत, परत तडफदार केल्या आहेत, पण वकिलाची भूमिका आधी कधी एकदा केली आहे मी खूप पूर्वी, तू तिथं मी नावाच्या मालिकेत. मी चिन्मय मांडलेकरची वकील होते. पण मी एवढं सांगते नक्की की वकिलाची भूमिका करायला मला फार प्रेशर, म्हणजे हे कॅरेक्टर किंवा वकीलच इन जनरल मला फार प्रेशर येतं, कारण ते बऱ्यापैकी टेक्निकल असतं त्यांचं सगळे. द डायलॉग्स आर गोइंग टू बी लाईक दॅट. सो त्याचं प्रेशर मला आहे. आणि मी एवढं सांगते, मला ऑलरेडी खूप मेसेजेस येत आहेत लोकांचे की तुम्ही त्याच्या विरुद्ध केस, अर्जुन विरुद्ध केस कशी लढू शकता, की तो सत्याच्या बाजूनी लढतोय, तुम्ही त्याला हरवू नाही शकत, तुम्ही हे नाही करू शकत. हे मला ऑलरेडी येतं आहे, पण त्याची मजा आहे, मला आवडतं आहे. हे सुद्धा लोकांची एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे. मला मार पडणार आहे की काय ह्याची भीती वाटते. मला माहीत नाही पुढे काय होणार. दोघंही आमचे फेवरेट आहेत. मालिकेत असं वाटतं अर्जुननी नेहमी जिंकावं आणि क्षिती आमची लाडकी अभिनेत्री आहे, ते मधल्यामध्ये हो ते पण तीच मजा आहे. म्हणजे मालिकेत काम करणं मला नेहमीच आवडतं. माझी सुरुवात मालिकेपासून झालेली आहे. सो आय रिअली लाईक दिस मीडियम. आणि त्यात तू म्हणालीस तसं की प्रेक्षकांच्या घरात पोचतो आपण मालिकेमुळे, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मीडियम अजूनही. त्यामुळे मला हे सगळं करताना, हे कॅरेक्टर करताना थोडीशी 0.2% भीती पण आहे. म्हणजे ऑलरेडीच मला लोक ओरडू लागलेले आहेत की तुम्ही त्याच्या विरुद्ध कसं करू शकता. पण बघू आता पुढे काय होतं आहे ते. मालिका म्हटलं की भले हे कॅमिओ असेल किंवा कितपत हे कॅरेक्टर जाणार आहे आपल्याला माहीत नाही आहे, पण तरी खूप वेळ द्यावा लागतो. 13-17 तास शूट असतं. एक निर्णय असतो ना आपण घेतो, भले कॅमिओ असेल तरी, पण तो निर्णय घेणं किंवा हेमंत दादाची काय याच्यामध्ये. हे बघ, हे सोहम प्रोडक्शन आहे. ह्याच्यात हेमंतला काही बोलण्याचा वाव नाही आहे तसाही. आणि पण म्हणजे ह्या मीडियमचा, आणि हल्ली कमी होतं गं असं 17 तास वगैरे शूट, पण ह्या मीडियमची गरज आहे. आणि मी काम केलं आहे आधी, त्यामुळे मला असं, आणि काम करायला माझी ना नसते कधीच. म्हणजे तास वगैरे ते ठीक आहे, पार्ट टाईम. चेक घेताना बरं वाटतं की नाही, मग काम करताना पण बरं वाटलं पाहिजे. आईची फेवरेट मालिका उज्ज्वला मॅमची काय रिॲक्शन होती की तू आता जाणार, पण कधी कधी असं होतं ना की आपल्या आया बघत असतात, त्यांना अर्जुन आवडतोय आणि तू ऑपोजिट जाणार. मी आजच सांगितलं, कारण मला वाटतं प्रोमो आले तेव्हा मला माझ्या मोठ्या मावशीचा मेसेज आला आहे की अगं तू त्याच्या विरोधात कसं, तो आमचा फेवरेट आहे. तर मला असं झालं की हे पहिल्यांदा झालं माझ्या आयुष्यात की माझ्या मावशीने मला माझ्या फक्त प्रोमोवरनं एक असा भला मोठा मेसेज पाठवला. आणि मी जेव्हा आईला सांगितलं, कारण ती हे रोज बघते, ती फारच खुश झाली. कारण ती म्हणाली मी हे रोज बघते आणि माझ्यामुळे तू पण बघतेस. आणि कारण ती घरी असली कधी माझ्याकडे तर माझं बघणं होतं, मी एरवी पण बघते, पण तिचं असं होतं की अरे वा मजा येणार आहे. आणि शी वॉज व्हेरी हॅपी. आणि मला स्वतःला ही अख्खी टीम खूप छान आहे शोची. सो मला स्वतःला त्यात मजा आली. आणि सोहम प्रोडक्शनमध्ये हेमंत ढोमेला काही आत्ता बोलण्याचा अधिकार आहे. सुचित्रांनी त्याला फोन केला तर तो चूप बसेल. सो नाही, पण ही वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी की सुचित्राच्या प्रोडक्शनमध्ये काम करायला मिळतं आहे.
एका साईडला निर्मिती म्हणजे निर्मितीची धुरा सांभाळतेस, एका साईडला अभिनय आणि आता टेलिव्हिजन. खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण का कसं फुलतं आहे ना कॅरेक्टर बघायला आवडेल. तुझे लाडके प्रेक्षक तुला टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा पाहतात, त्यांना काय अपील करशील? काही चुकलं तर माफ करा, माझं कॅरेक्टर आहे तसं जे मी करते ते. सो आय होप तुम्हाला खूप मजा येईल. थोडेसे रुसाल, थोडेसे चिडाल माझ्यावर, पण हीच पावती आहे या कॅरेक्टरची. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की लोकांना कसं वाटतंय कॅरेक्टर. थँक्यू सो मच इथे आणि ऑल द व्हेरी बेस्ट या कॅरेक्टरसाठी. थँक्यू सो मच. राश्रीचे विशेष थँक्स. माझ्या फिल्म्सना पण ते कवर करायला येतात, मला आता टी व्हीवरही कवर करायला आले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सी यू. बाय बाय.